श्री संत योगीराज गजानन महाराज यांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त तपोवन परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। श्री संत योगीराज गजानन महाराज मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसराला वारकरी संप्रदायाचा रंग चढला होता। उत्सवाचा प्रारंभ 8 फेब्रुवारी रोजी झाला। सकाळी सुरक्षा कॉलनी येथील धांडे यांच्या निवासस्थानी श्रींच्या मूर्तीचा अभिषेक आणि विधिवत पूजा करण्यात आली। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील तरनोडी येथील जगदंबा वारकरी मंडळाची भव्य पालखी। सायंकाळी निघालेल्या या पालखी मिरवणुकीत गणगण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। पालखी मार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले। या सोहळ्यात आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। टाळ मृदुंगाचा गजर आणि भक्तिगीतांमुळे तपोवन परिसर भक्तिमय झाला होता। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक भोनखडे यांच्या नेतृत्वाखाली बादल कुलकर्णी, गणेश खोत, शुभम पाटील, राजू चातुरकर, पांडुरंग चावरे, सागर भाकरे, चंकी तिवारी, विनायक कोबडे, अमोल साळुंखे, दिनेश माहुलकर, स्वप्नील मुंजाडे, स्वप्नील आसकर, दिंडलकर, निलेश पायघन आणि परिसरातील समस्त भाविकांनी परिश्रम घेतले। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।